मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, खुशखबर समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमोचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता आजपासून शेतकऱ्याच्या खात्यात वाटपाला सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की बघा, पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे। त्यानंतर आता बघा, आता दोन्ही हप्ते आता सरकारला द्यावे लागणार। कारण की बघा, नमोचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता एकदाच आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। सर्वात मोठी ही शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आता बघा, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा, तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता जो का राखलेला होता, त्यांचा वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होणार सुरुवात झालेली आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजेच की जेवढे काही 18 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे, त्या खात्यात आज 9वा प्लस 10वा हप्ता या दोन्ही योजनांचे म्हणून 2,000 प्लस 2,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच की बघा, आता शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या खात्यात आता 4,000 रुपये डायरेक्ट आता जमा होणार आहे। शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, आता या प्रक्रियेला सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला असून नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता आणि जे का राखलेला हप्ता एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। बघा, आता राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेसाठी बघा, शेतकरी मित्रांनो 7,400 कोटी रुपयाची विशेष निधी मंजूर करण्यात आली असून येत्या काही तासातच या भागात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लाभाची रक्कम जमा होणार आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणते शेतकरी पात्र आहे यांची यादी सुद्धा सरकारने आता जाहीर केलेली आहे। जर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर यादीमध्ये नाव चेक करायचं असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघत चला, तरच तुम्हाला कळेल की तुम्हाला बघा, नमो शेतकरी योजनाचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता ज्या शेतकऱ्याच्या यादीत नाव आहे, अशा शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे। सर्वप्रथम बघा शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की आता पुढे 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। बघा, आता डीबीडीच्या माध्यमातून हे 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक ठरवले असून यात बघा, बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना प्राधान्याचा लाभ दिला जाणार आहे। बघा, आता सकाळी बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण करण्याचे नियोजन सरकारने आखले असून यापुढे बघा, सर्व्हरवर ताण नाही येता कामात कोणतेही आता शेतकऱ्याला बघा प्रॉब्लेम जाणार नाही। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी बघा केवायसी आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून यामध्ये वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, त्यांनाच बघा या राखलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांचे बघा बँकेचे खातं स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे, त्यांनाच या प्रक्रियेला परताव्याचा लाभ दिला जात असून त्याप्रमाणे बघा बँकेकडून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा, सर्वप्रथम बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या मर्यादित आहे, अशाच हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातील गरजू बांधवांना यातून लाभ मिळणे शक्य होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे मिळाला होता, केवळ त्यांनाच आता बघा 9व्या हप्त्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये केले जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्टपणे करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 या बघा वेळेत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण केले असून यामध्ये परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या अनेक दिवसापासून या हप्त्याची वाट पाहत आहेत। ज्या शेतकऱ्याने आपले आधार कार्ड आणि बघा, आता शेतकरी मित्रांनो, चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केला आहे, त्यांना पैसे जमा झाल्याचे अधिकृत एस-एम-एस पुढील काही तासातच मोबाईलवर प्राप्त होणार आहे। ही शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। बघा, आता नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून यामध्ये शेतकरी मित्रांनो बघा, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचं खातं सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणात आधीच गती पाहायला मिळणार आहे।
बघा तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकेमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांकडे चारचाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही, अशाच खऱ्या आणि गरजू आणि गरिबी शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा आता निधी आता जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील या प्रक्रियेला अत्यंत पद्धतशीरपणे राबवली जात आहे. आता शेतकऱ्यांनी आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडी-बिडीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचं झालेलं आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही पात्र आहात की नाही, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, हे तुम्हाला चेक करायचं आहे. त्याचप्रमाणे बघा आता नमो शेतकरी योजनांचा हप्ता जो काय राखल्याचं मुख्य कारण म्हणजेच राज्याच्या तांत्रिक डेटा अपडेट करायचं काम काही काळ सुरू होतं, जे आता पूर्ण झालेले असून यामध्ये बघा यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना यांचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशाचं वितरण आता बिना अडकता आणि वेगाने सुरू झालेला पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो आता बघा आधार लिंक असणाऱ्या सर्व बँक खातेधारकावर निधी पाठवायचा आदेश राज्य सरकारने दिला असून यामध्ये बुलढाणा आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यामध्ये यापूर्वी हप्ता राखला होता. ते आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. कारण की बघा कोटक महिंद्रा बँक आणि एच-डी-एफ-सी बँक यासारख्या खाजगी बँकेमधील नमोदच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रिया सामावून घेण्यात आल्या असून त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहेत. त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, दोन्ही हप्ते एकत्र मिळण्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगाम पूर्वी तयारीसाठी मोठा आर्थिक बळ मिळणार असून यामध्ये अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात बघा झुकते माप देण्यात आला आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप करून सर्वच पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करेल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांमार्फत करण्यात आलेली आहे. बघा शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या शेतकऱ्याने आतापर्यंत व्हिडिओ बघितला असेल, अशा शेतकऱ्यासाठी आता पूर्ण माहिती कळेल. बघा बँकेमध्ये पैसे जमा होण्यासाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये बघा जालना आणि लातूरमधील सोसायटीमध्ये देखील याबाबत सध्या मोठं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्र आणि बँक खात्याची तपासणी अचूक केलेली आहे, त्यांच्याच खात्यात बघा बिना अडकता पैसे आता जमा होणार आहे. ज्या बघा या राखलेल्या हप्त्यापासून शेतकऱ्यांसाठी अनेक प्रलंबित कामे आता मार्ग मोकळा लागलेला आहे. आणि सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, प्रशासकीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाचा आदेश स्थानिक बँकांना आधीच देण्यात आला असून प्रक्रिया सुरू झालेली आहे. जर तांत्रिक कारणास्तव एस-एम-एस येण्याचा थोडासा उशीर झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण एकंदा वितरण प्रक्रिया सुरू झाली की बघा पुढील काही वेळातच रक्कम खात्यात दिसून येते. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, शेवटी आता नमो शेतकरी योजनांचा हा हप्ता मिळवण्यासाठी तुमचं बँक खातं आधारशी लिंक असणे आणि खातं सक्रिय असणे हे प्राथमिक अट आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वाटप सुरू झालं आहे, त्यातील शेतकऱ्याने आपले बँक स्टेट तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यातील पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा आणि अशाच अधिकृत आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करावा. शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.